Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. पुण्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला या सगळ्या आता प्रचाराला सुरुवात झाली। खरं तर याच्या आधी रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी 1-to-1 निवडणूक असेल असं वाटलं होतं, पण वसंत मोरे यांनी याच्या आधी सांगितलं होतं की पुण्याच्या निवडणुकीत ते उतरणार आहेत त्या रिंगणामध्ये। अखेर वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी त्यांची प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली। वसंत मोरे आता माझ्यासोबत आहेत। तुम्हाला हिंदी फिल्म मधला एक डायलॉग मधल्या काळात फार फेमस झाला होता की भाई साहब ये कहाँ आ गए आप, 21 लाइन में आ गए। मला तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा आहे, कारण एकेकाळी तुम्ही ते हातोडा घेऊन आणि स्टिक घेऊन त्या पद्धतीचं तुमचं राजकारणाची स्टाईल होती, आणि आता संविधानाच्या वाटेवरती वंचित बहुजन आघाडी आणि त्यानंतर अहिंसा। मी प्रथमतः वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर, सुजात आंबेडकर, शिवाय वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव या सर्वांचं मनापासून आभार मानेन की या सर्वांनी मला बाळासाहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत केली। शिवाय आता या ठिकाणी पुणे शहरामधील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, मी अगदी सुरुवातीच्या दिवसापासून, ज्या दिवशी मी पक्षाचा राजीनामा दिला त्या दिवशीपासून मी सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी पुण्याची निवडणूक एकतर्फी होऊन देणार नाही। आणि आज मला वाटते की मी बाळासाहेबांच्या घरी ज्यावेळेस मी राजमार्गावरनं पाय उतार होऊन राजगृहाच्या मार्गावरती गेलो, राजगृहामध्ये गेल्यानंतर मला त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी या देशाचं संविधान लिहिलं गेलं, त्या संविधान लिहिल्याच्या ठिकाणी मला 1 तास बाळासाहेब आंबेडकरांबरोबर चर्चा करता आली आणि त्यांनी जे काही माझे मुद्दे, पुणे शहराच्या विकासासंदर्भातले मुद्दे समजून घेतले। आणि माझा पहिल्यांदासुद्धा ज्या वेळेस वसंत मोरेचा हातोडा उठलेला आहे, तो हातोडा हा नेहमीच ज्या वंचित बहुजन आघाडी असेल, जे सर्व धर्मातले वंचित लोक असतील, या वंचितांच्या विरोधात ज्यावेळेस कोणी अन्याय केला आहे त्यावेळेस माझा हातोडा उठलेला आहे आणि तो अशाच पद्धतीने चालू राहील। भले मी संविधानाच्या मार्गावरती असेल, संविधानाने या देशाला बऱ्याच काही गोष्टी दिल्यात आणि मला वाटतं की इथून पुढं सुद्धा त्याच मार्गावरती मी चालत राहणार आहे। इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की तुमची पॉलिटिकल स्टाईल होती ती अगदी टिपिकल मनसे आणि खळखट्याकवाली ती तशी स्टाईल होती, कारण त्या मुशीत तुम्ही वाढलेला होता। आता तिथून थेट बाळासाहेब आंबेडकरांसोबत जायचं, तर आता ही गॅप भरून कशी काढायची? नाही, गॅप नाहीच आहे मुळात। म्हणजे असं काय कधी बाळासाहेबांनी सांगितलं नाही की एखाद्यावरती जर अन्याय होत असेल तर तो हाताची गाडी घालून गप्प बसा म्हणून। मला वाटतं की त्या ठिकाणी ज्याला जी भाषा कळती ना, त्या भाषेमध्ये, मी वंचितमध्ये असतो तरी आमचे सगळे कार्यकर्त्यांना माहिती आहे, ज्याला जी भाषा आज कळते त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर आम्हाला देता येतं आणि ते कंटिन्यू चालू राहील। कारण माझा कुठल्याही धनदांडग्यांच्या विरोधात नाही, तर ज्यांनी गरिबांना त्रास देतात अशा लोकांच्या विरोधामध्ये माझा हातोडा चालू होता, माझी स्टिक चालू होती, जी सर्वार्थाने सातत्याने ती चालू राहणार आहे। त्याच्यामध्ये माझ्या स्टाईलमध्ये बदल होणार नाही, माझी स्टाईल ही तशाच पद्धतीने राहील, संविधानाच्या मार्गावरती राहील। एक पुण्याचं एक साधारण डेमोग्राफी किंवा एक वोटिंग पॅटर्न आपण पाहिला तर म्हणजे 2019ला असं दिसत होतं की वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणून कन्सिडर केलं जायचं, की आघाडीची मतं फोडण्यात आली, एक 10 ते 12 जागांवरती आघाडीला फटका बसला आणि जेवढ्या फरकाने वंचितला मतं पडली तेवढ्याच फरकाने ते उमेदवार पडलेले होते। आता पुण्यात तुम्ही आज निवडणूक लढताय, जी 1-to-1 लढत होती ती आता तिरंगी होती, तर आता मतं नेमकी कोणाची फुटतील असं दिसतं? मला वाटते की तुम्ही जर म्हणत असताल की वंचित ही कोणाची बी टीम आहे, मग अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे कोणाची टीम आहे? ह्या पण गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत ना, की आज सगळे A to Z हा इकडं आमच्याकडे जर कोण स्वतःचं पांघरून ठेवून दुसऱ्याच्या इकडं जर कोण वाकून बघणार असेल, तर मला वाटतं त्यांना भविष्यामध्ये प्रश्न विचारायचे काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी पुणे शहरामध्ये सातत्याने करेल। आणि मला कुठल्या पक्षाची मतं खायची नाहीत, तर मला पुण्याच्या विकासासाठी पुण्याचा खासदार व्हायचं आहे। मी पुणेकर मला मतदान करणार आहे, मी कोणाची मतं खाणार नाही आणि पुणेकरांच्या मतांच्या जोरावरती वसंत मोरे बहुजन वंचित आघाडीचा देशातला पहिला खासदार 100% होईल। एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मला आठवतं की तुम्ही मधल्या काळात मुंबईत आले होते, तुम्ही संजय राऊतांची भेट घेतली असेल किंवा त्यानंतर तुम्ही जरांगेंना भेटायला गेला, तुम्ही इकडे बाळासाहेबांना भेटला, वेगवेगळ्या नेत्यांच्या तुम्ही भेटीगाठी घेत होता, पण तिकीट इकडून मिळावं किंवा वंचितकडून ह्या सगळ्या गोष्टी फायनलाइज व्हाव्या याचा नक्की किस्सा काय? बघा, मी ह्या पुणे शहरासाठी सगळ्या पक्षांकडे मी गेलो, कुठल्या पक्षाकडे गेलो नाही असं नाही। मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे गेलो, संजय राऊत साहेबांकडे गेलो, मी आघाडीचे पृथ्वीराज बाबा असतील, नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, विजय वडेट्टीवार असतील, या सगळ्यांकडे गेलो। आणि मला या सगळ्यांकडनं बसल्यानंतर ज्यावेळेस मी शेवटी मला प्रकाश आंबेडकर साहेब आणि सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जायचं होतं। मी ज्यावेळेस बाळासाहेबांकडे गेलो, मला वाटतं की
1 तास ज्यावेळेस मी बाळासाहेबांबरोबर ती चर्चा केली त्यावेळेस आणि ज्यावेळेस मी ते राजगृह फिरून पाहिलं त्यावेळेस मला कळालं की विकासाची बीजं ही 100 वर्षापूर्वी तिथं पेरली गेली होती, की ते आता नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर ना आज आपण बघतो, आज इथं कुठंतरी कुणाच्या तरी घरामध्ये गरम पाणी 100 वर्षापूर्वी गरम पाणी करायचं मशीन तिथं घरामध्ये आहे. 100 वर्षापूर्वी तिकडं ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी पाहिल्या आणि मला त्या दिवशी कळालं की खरंच आपण राजगृहाच्या मार्गावरती जो आलो तो योग्य मार्गावरती आहोत. ज्या ठिकाणी लोक गेल्यानंतरनं आणि मला विशेषतः ज्या घरामध्ये या देशाचं संविधान लिहिलं गेलं त्या घरामध्ये 1 तास मला चर्चा करण्याची संधी मिळाली आणि ती चर्चा पुण्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक चर्चा होती जी खऱ्या अर्थाने झाली. पण बाकीच्या नेत्यांसोबत जिथे तुमचा डायलॉग सुरू होता तिथे त्या गोष्टी वर्कआउट नक्की कोणत्या कारणामुळे नाही झाल्या असं तुम्हाला वाटतं? वर्कआउट त्यांच्याकडे झाल्या मला वाटतं की मी ज्या पूर्वश्रमीच्या पक्षात होतो त्या पक्षामधली लोकांना काही पुण्यातल्या काही लोकांना मी जेवढा पक्ष सोडल्यानंतर त्रास झाला, पक्षात होतो तेव्हा त्रास झाला ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास मी पक्ष सोडल्यानंतरनं झाला, की त्यांना वाटलं की नक्की आता हा करतोय काय. कारण प्रत्येक ठिकाणी या राज्याचे या देशाचे नॅशनल पक्ष आहेत, की त्यांच्याकडे गेल्यानंतर ती लोक एवढ्या आदवीने माझ्या संग बोलत होती. तो माझ्या कामाचा गौरव होता, मी केलेल्या पुणे शहरातील विकास कामाचा, मी दिलेल्या कोरोना काळातील लढ्याचा तो एक गौरव होता. आणि मला वाटतं की त्या ठिकाणी त्या लोकांनी मला बोलून तासभर माझ्यासंग चर्चा केली. त्या खऱ्या अर्थानं मला तिथं माझ्या कामाचा गौरव झाल्यागत वाटला. आणि ही लोकं ज्यावेळेस शहराच्या विकासावरती बोलतात आणि इतर ठिकाणी गेल्यानंतर मला काहीतरी थोडं शेवट की कुठंतरी राजकीयदृष्ट्या काहीतरी जळाल्याचा वास येत होता. परंतु बाळासाहेबांकडे ज्यावेळेस मी 1 तास ज्यावेळेस मी त्या माणसासंग चर्चा केली ना, एक क्षणसुद्धा बाळासाहेबांनी एक शब्दसुद्धा राजकीय काढला नाही. फक्त शहराच्या विकासाच्या मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी 100% ऐकून घेतल्या. आणि त्यांनी मला त्याच दिवशी म्हणजे मला वाटतं की त्याच दिवशी ते मला म्हणले, ते वसंतराव विचार करा, मला तुमच्यासारखा माणूस पाहिजे जर तुम्ही इकडं असताल. आणि सुजात आंबेडकर साहेब मला त्या दिवशी जे की अकोल्याला होते त्या अकोल्यावरनं बाय रोड छत्रपती संभाजीनगरला आले, तिथून बायप्लेन ते मुंबईला आले. आणि मला आल्यानंतरनं सुजात आंबेडकर साहेबांनी जे शब्द काढले ना त्या अतिशय मी तर त्या शब्दांनी भारावून गेलो. ते मला म्हणले की माझे हात जोडले मला आणि मला म्हणले की मला खरंच आज आनंद होतो मी पुणेकर असल्याचा. आणि माझी 2 मतं आहेत म्हटलं, मी स्वतः पुणेकर आहे आणि या सुजात आंबेडकरांची 2 मतं एका चांगल्या माणसाला देण्याचा मला आनंद होईल. मी साहेबांना म्हणलो, साहेब ती 2 मतं नाहीत, आंबेडकरांचं 1 मत म्हणजे 1 लाख मतांच्या बरोबरच आहे. आणि ती 2 लाख मतं आज तुम्ही देत आहे तो माझा गौरव आहे. आणि मला वाटतं की ह्या 2 लाखाची 4 लाख कशी करायची ती वसंत मोरेला माहिती आहे. 100% वसंत मोरे करा. तुम्ही आता सांगितलं की ते 1 मत 1 लाख मतां एवढं. एक थोडं प्रॅक्टिकल जर विचार केला 2019च्या निवडणुकीचा तर पुण्यामध्ये तसा वंचितचा फार मोठा बेस होता किंवा वंचितला 1 लाखांचा टप्पा पार करता आला असंच चित्र 2019च्या वेळी तरी नव्हतं. कारण मागचे जे उमेदवार होते त्यांना माझ्या माहितीनुसार 60 ते 65 हजारच्या घरात मतं पडलेली होती. आता तुम्ही येण्याने हा आकडा नक्की कुठपर्यंत पुश होईल असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की बघा, एस्पेशली त्यावेळी ज्यावेळी ॲज अ पार्टी म्हणून इथे मोठा बेस दिसत नाहीये. आता 2019चा जो तुम्ही अभ्यास केला तर 2019ला या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचंड मोठा ग्राफ होता. त्या टायमाला सगळ्या देशात अबकी बार मोदी सरकार हे ते चालू होतं. आणि आता खरी वास्तव सगळ्या देशाला कळालेलं आहे. हे आत्ताची घडी आहे 2024ची. आणि जर 2019ला एवढा मोठा ग्राफ असताना त्यांच्या विरोधामध्ये 65,000 मतं वंचित बहुजन आघाडीच्या पिंपरी चिंचवडमधल्या उमेदवाराला पडलेले, जे की रेसिडेन्शियल पुण्यातले नव्हते सुद्धा. अनिल जाधव हे पिंपरी चिंचवडला राहतात, तरीसुद्धा या ठिकाणी 65,000 मतं अनिल जाधवांना पडलीत. आणि त्या 65,000मध्ये जे काय माझे तरुण कार्यकर्ते जे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये होते ते त्या टायमाला 15-16 वर्षाचे होते, जे आज 18च्या पुढे गेलेत, 20-22 झालेत. मला वाटतं तीच संख्या आम्ही सगळी काउंट केली तर 1.5 लाखाचा टप्पा काल मला वंचित बहुजन आघाडीचा मला जिकडं तिकीट जाहीर झालं त्याच दिवशी माझा 1.5 लाखाचा टप्पा मी पार केलेला आहे पुण्यामध्ये. आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये ज्या पक्षामध्ये वसंत मोरे होता त्या पक्षामध्ये 2012 ते 2017 या कालावधीमध्ये 4.25 लाख मतं त्या पक्षाला पडली होती, मनसेला पडली होती. आणि ज्यावेळेस मी 2017ला निवडून आलो पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 100 नगरसेवक आले, त्या दिवशी मी ज्या पक्षात काम करत होतो त्या पक्षाला 97,000 मतं होती. शिवाय मुस्लिम वोटर्स जे आहेत, मुस्लिम समाजाने पाहिलेलं आहे की वसंत मोरेने कशा पद्धतीने एक वेळेस पद सोडलं
परंतु ज्या माझ्या तत्वांशी होती त्या तत्वांशी मी कधी तडजोड केली नाही. शिवाय कोरोना कालावधीमध्ये मी केलेलं काम हे संपूर्ण पुणेकरांना माहिती आहे. ज्यावेळेस रस्त्यावरती हे दोघं पण उमेदवार नव्हते त्यावेळेस 365 दिवस वसंत मोरे रस्त्यावरती उभा होता. हे सगळ्या पुणेकरांनी पाहिलेलं आहे. आणि हे सगळं गणित सकल मराठा समाजाचा जो मतदान आहे, सकल मराठा समाजाचं मतदान आहे पुणे शहरामध्ये 2.25 लाखाच्या पुढं सकल मराठा समाजाचं मतदान आहे. आणि मला वाटतं की मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितलं की जो पक्ष आरक्षणाच्या विरोधात असेल त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान करू नका. आणि ते आता सगळं चित्र थोडक्यात दिवसात स्पष्ट होईल. एक महत्त्वाचं म्हणजे तशी तुमची सुरुवात राज ठाकरेंपासून, जे राज ठाकरे आता कट्टर हिंदुत्वाबद्दल बोलतात. मधल्या काळात ते दिल्लीला जाऊन आले, अमित शहांसोबत त्यांची भेटगाठी झाली, पण तुम्ही त्यांच्यासोबत नाही आहात हे तर फार क्लिअर तुम्ही याच्या आधी केलेलं आहे. पण एकीकडे राज ठाकरेंनी केलेलं भोंग्यांचं आंदोलन, त्यावेळीची तुमची भूमिका, त्यानंतर तुम्ही परत त्यांना भेटायला गेला, त्यानंतर गोष्टी मे बी कॉम्प्रोमाइज झाल्या असेल किंवा तुम्ही त्याच्यावरती वाच्यता तुम्ही त्यावरती करणं टाळलं. तिथून आता वंचित आणि आता मुस्लिम आणि दलित या समाजासोबत जाणं, या गोष्टींचं नक्की प्रोसेस कशी तुम्हाला असं दिसते? कारण ह्या दोन्ही गोष्टी प्रचंड पॉलिटिकली सुद्धा कॉन्ट्राडिक्टरी आहेत. नाही, मला वाटत नाही. कारण पुणे शहर हे फार वेगळ्या विचारांचं शहर आहे. आणि मला वाटतं की आत्ता जो एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या, एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, काँग्रेसचे एवढे मोठे नेते बदलून भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि हे सगळं भारतीय जनता पार्टी करते हे जनतेला कळालेलं आहे. सामान्य नागरिकांना हे सगळं माहीत झालं की ह्याच्या मागचे खरे सूत्रधार कोण आहेत. त्यामुळं मला वाटतं की या सगळ्या विषयानंतरनंची पहिली निवडणूक आहे. कोरोना कालावधीनंतर वर्क ॲट होम जे झालं ना त्याच्यानंतरनंची पहिली निवडणूक आहे. त्यामुळं माझा मतदार हा घरामध्ये जरी बसलेला असला ना तो सोशल मीडियाच्या माध्यमातून मला पाहतोय. हे सगळं लोकांपर्यंत माझं काम पोचलेलं आहे. त्यामुळं मला वाटतं की माझं कुठल्या उमेदवारापुढं आव्हान नाही आहे, माझं नॅशनल पक्षांच्या समोर माझं आव्हान आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचा देशातला पहिला खासदार हा वसंत मोरे 100% होईल. शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणताय की वंचित बहुजन आघाडीचा पहिला खासदार तुम्ही असाल. आता वंचितचा ट्रेंड असा आहे की साधारण उमेदवार निवडून आणण्यापेक्षा त्यांची न्यूसेन्स व्हॅल्यू फार महत्त्वाची असते. की ते मागच्या इलेक्शनला असं दिसलं की उमेदवार निवडून आणण्यापेक्षा उमेदवार पाडण्यामध्ये त्यांची भूमिका बऱ्यापैकी दिसली. आकडेवारी जर केली तर पॉलिटिकल नरेटिव्ह वेगळा असू शकतो. या सगळ्याला आता तुम्ही छेद देणार हे तुम्ही कन्फर्म सांगा. तुम्ही आत्ता असं म्हणताय 2018 साली वंचित बहुजन आघाडीची निर्मिती झाली. त्याच्यानंतर अवघ्या 1 वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडी निवडणुकीला सामोरे गेली. त्यामुळे असा ॲनालिसिस लावून काही उपयोगाचं होणार नाही. मला वाटतं की वंचित बहुजन आघाडी कुणाचे उमेदवार पाडणार ह्याच्यापेक्षा राष्ट्रवादीची बी टीम राष्ट्रवादीचे कोणचे पाडणार आणि शिवसेनेची बी टीम शिवसेनेचे कोणचे पाडणार हे तुम्ही मोजा, आमचं मोजू नका. आम्ही ज्या दिवशी वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरेला तिकीट दिलं त्या दिवशी पुण्याचा खासदार वसंत मोरे झालेला आहे, हे लक्षात घ्या. ज्या क्षणी वंचितने त्यांना तिकीट दिलं त्या क्षणी हा विजय निश्चित झाला असं अर्थात ते सगळे म्हणतात. कॅमेरा पर्सन गोपाल हरणेसोबत मी ओमकार वाबळे, आज तक पुणे. मी पुणे शहरचे अध्यक्ष मनोहर कुरेशी. जिस टाइम पे तात्याने आम्हाला हे सांगितलं की बाबा भेटायचंय, आम्हाला खूप आनंद झाला. आणि आम्ही तात्यांना जेव्हा भेटलो तभी शुभेच्छा हम लोग ने दे दी कि आते खासदार आप ही है. जिस टाइम पे साहब से मिलने के 1 दिन पहले हमारी पुणे शहर के ऑफिस में मुलाकात हो गई. अभी आपको ये चीज़ें बताई गई कि पिछले इलेक्शन में 65,000 वोट वंचित बहुजन आघाड़ी ने लिया था. ये न्यूसेंस वैल्यू नहीं थी, ये सिर्फ वंचित बहुजन आघाड़ी 1 महीने की पार्टी थी, सिर्फ 1 महीने की, जिसमें हम लोग ने 65,000 क्रॉस किया था. आज उसको पूरा 5 साल हो गया है और ये आज वंचित बहुजन आघाड़ी अब पूरी जवान हो गई है और अपने पूरे शबाब पे. तो आज की जहाँ के पुणे शहर में सभी पदाधिकारी, हर विधानसभा, हर बूथ बांधनी हो गई है वंचित बहुजन आघाड़ी की. तो आज उसकी ताकत इन जो प्रस्तापित जो पक्ष है उनसे कई ज़्यादा है. तो आज पुणे शहर के खासदार आदरणीय वसंतदादा मोरे ये निश्चित झाले, हे कन्फर्म आम्ही तुम्हाला आता सांगतो. धन्यवाद.